पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची गतिमान प्रगती होत आहे। भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या समृद्धीला दिशा दिली असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। भाजप सरकारच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या 11 वर्षांची पूर्ती झाली आहे। या निमित्त कोल्हापुरात भाजपच्या वतीनं डिजिटल छायाचित्र प्रदर्शन आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृती दिन असा संयुक्त कार्यक्रम झाला। भारतीय जनता पार्टीच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणच्या 11 वर्षांची पूर्तता होतीये। या निमित्तानं कोल्हापूर भाजपच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कार्याबाबतचं डिजिटल छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय। 3 दिवस सुरू राहणाऱ्या या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं जनहिताच्या अनेक योजना यशस्वी केल्यात। देशाच्या संरक्षण व्यवस्थेसह कृषी, औद्योगिक, अंतरिक्ष, शिक्षण, तंत्रज्ञान क्षेत्राची वेगवान प्रगती होतीये। त्यातून देशाची अर्थव्यवस्था समृद्ध होतीये। जनविकासाचा आणि देश समृद्धीचा खरा पाया भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी रचला असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। केंद्रातील भाजप सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून 47 लाख करोड रुपये थेट जनतेच्या बँक खात्यावर जमा केले। सबका साथ सबका विकास या धोरणातून देश जागतिक पातळीवर 4थ्या क्रमांकावर आल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते आणीबाणी काळातील राजबंदी आणि सत्याग्रही असलेल्या भाऊसाहेब गणपुले, प्रफुल्ल जोशी, प्रमोद जोशी, अशोक पाटील, अशोक फडणीस, अभय कुलकर्णी, डॉक्टर मधु तोडकर, विद्याधर काकडे, अनु लिमये आणि भगवान मेस्त्री यांचा गौरव करण्यात आला। त्यानंतर सर्वच मान्यवरांनी डिजिटल छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, अप्पासाहेब जोशी, महेश जाधव, राहुल चिकोडे, गायत्री राऊत, श्वेता गायकवाड, कोमल देसाई, भाग्यश्री अध्यापकर, माधुरी कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।